त्या दिवशी वाड्याच्या मागच्या झोपडीतल्या म्हातारीनं एका लहान पोराला पानावर भाकरीचा तुकडा दिला आणि म्हणाली, "घे रे, खा, भूक लागली असेल." पोरगं खूप वेळ खिडकीपाशी उभं राहिलं होतं. वाड्यात आतमध्ये चाललेल्या गडबडीकडे पाहत होतं. पोरगं जन्मतःच या जगाच्या अंधाऱ्या बाजूला उभं करण्यात आलं होतं. त्याच्या आईचा चेहरा कधीच बघितला नव्हता आणि बापाचं नाव कोणालाच ठाऊक नव्हतं. रखेलचं पोर एवढीच त्याची ओळख. वाड्याच्या आसपास राहताना त्याला कधी कुणी प्रेमाने वागवलं नव्हतं. आईची आठवण फक्त झोपडीतल्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या तिच्या जुन्या फाटलेल्या साडीच्या वासावरूनच याची. ती साडीही कधी कुणीतरी तिकडं फेकून दिलेली होती. त्याचा जन्म एका अपमानाच्या सावलीत झाला होता. आठवड्याभरापूर्वी एका माणसानं वाड्यातल्या मोठ्या खिडकीतून बाहेर बघत त्याला हाक मारली होती. "ए, बोल, इथे ये. तुझी आई होती तीर्थरूप. वाड्यातच खपली. आता तुला कुठेही न जाता इथंच काम करायचं." ते शब्द ऐकून पोरगा गप्प राहिला. काय बोलायचं, कसं बोलायचं, काहीच कळेना. आयुष्यभर आईला एका कोपऱ्यात बघणाऱ्या त्याला तिच्या मृत्यूचंही दुःख व्यक्त करता आलं नाही. वाड्याच्या मालकाला कधी कधी त्या पोराची दया यायची, पण ती दया त्या पोराला आयुष्यभर वेठीस धरायची. "तुला वाढवलंय, खाऊ घातलं, आता मोलाचं काम कर." त्याला आईसारखीच वाड्यातल्या लोकांची सेवा करायला लावलं जायचं. त्याने एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत आपला सारा वेळ, मेहनत आणि बालपण वाहून दिलं. एका दिवशी तो वाड्यातल्या मागच्या अंगणात खणताना थांबला. त्याला तिथं काहीतरी सापडलं. मातीखाली एक लहानसं गोंडस बाहुलं. कोणीतरी कधीतरी तिथं पुरलं होतं. तो बाहुला हातात घेऊन विचार करत राहिला. आईच्या पोटी जन्मलेल्या मुलांना असं पुरलं जात असेल का? त्याच्या डोळ्यांतून अश्रू गळाले, पण त्याच वेळी त्याच्या मनात ठरलं, मी इथून बाहेर पडणार. या चिखलातून, या गोंधळातून. माझ्या आईचा इतिहास लपवून ठेवला गेला असेल, पण माझं भविष्य उज्ज्वल असेल. त्या रात्री तो पोरगा वाड्याच्या मागच्या दरवाजातून निघाला. हातात ते बाहुलं आणि डोक्यात भविष्य घडवण्याचा निर्धार. त्याने मागे वळून पाहिलं नाही. वाड्यातल्या रखेलबाईच्या पोटी जन्मलेलं हे दुसरं कमळ चिखलातून बाहेर येत होतं. त्याच्या आयुष्याला नवीन दिशा देण्यासाठी तयार होतं. त्या पोराला पुढे गावात भिकण्या म्हणायला लागले. पण त्या भिकण्यानं काही वर्षातच त्याच्या कामाने, शिक्षणाने आणि कष्टाने सगळ्या पंचक्रोशीत स्वतःचं नाव कमावलं. वाड्याच्या लोकांना तो आठवायचाही नको होता, पण त्यांच्या मनात कुठेतरी त्याच्या यशाचा सल राहिला होता. ही गोष्ट केवळ एका रखेलबाईच्या मुलाच्या संघर्षाची नाही, तर चिखलातून बाहेर येणाऱ्या कमळाच्या जिद्दीची आहे. समाज कितीही हीन वागवेल, पण जर जिद्द असेल तर परिस्थितीला बदलता येतं, हे त्या पोराने दाखवून दिलं.